त्या 2022ला ज्या काही दांडा फेमबाई गद्दारी करून गेल्या, पण दांडा फेमबाई 2019 मध्ये म्हणजे संपूर्ण ते 22च्या आधीपर्यंत त्या पक्षात होत्या. त्यांना त्या राहतात दहिसर साईड, त्यामुळे ईस्टर्न वेस्टर्न ज्याला म्हणतो आपण वेस्टर्न, त्यांची सलगी मग जोगेश्वरीला जे मातोश्री आहे तिथे त्यांची जास्त सलगी आहे. आणि जोगेश्वरीच्या मातोश्री किती आता सक्रिय झाले आहेत ते आपण पाहिलं. त्यांना गेल्या 2024च्या ह्याच्यामध्ये बक्षिशी पण मिळाली. त्याच्यानंतर त्यांना लगेच आमदारकीच्या उमेदवाराची पण बक्षिशी मिळाली. अगदी महानगरपालिकेला पण बक्षिसी मिळाली उमेदवार म्हणून. आणि ज्या पद्धतीने खासदारकी चा काही जो मेलोड्रामा झाला तो आपण पाहिलेला आहे. त्यामुळे कदाचित त्यांचा तो सुई तिकडे असेल, कारण तेव्हा तेही पक्षाचे आमदार होते आणि आमदारांच्या मातोश्री असलेल्या ह्या खूप ॲक्टिव्ह आत्ता पण झालेल्या आहेत आणि त्याची त्यांनी बक्षिसी पण मिळवली. त्यामुळे कदाचित ती सुई तिकडे असेल. आम्ही प्रत्येक झगे घालून घेत नाही. आणि आता राहिला प्रश्न, ज्या दांडा फेमबाईचा जो ओरिजिनल व्हिडिओ आजही लोक मागत आहेत तो त्यांनी आधी दिला पाहिजे. असे चौचाळ काहीतरी ट्विट करून, जसं ज्योती वाघमारे ताईंना त्यांच्या बुद्धिचातुर्यावर, त्यांच्या एज्युकेशनल याच्यावर एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने आणि त्यांनी जे काय पक्षासाठी इतरांवर बोलणं चालणं ती बक्षिसी मिळाली असं आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकत होतो, वाचतोय. ते पाहिल्याबरोबर मग नीलम गोरेसारखी बाई असेल, या चौचाळबाई, यांचा बुडाला पायाला घाम यायला लागला आणि त्यांना लक्षात आलं की कुठल्याही मातोश्रीचं नाव घ्यायचं. ती जोगेश्वरीची मातोश्री असेल असं तर आम्हाला वाटतंय जे म्हणाले त्याच्यावर, कारण त्यांच्या बक्षिशी पाहिल्या दिलेल्या, त्याच्यानं मला वाटतं ती जोगेश्वरीची मातोश्री आहे. कारण त्यांचा ॲक्टिव्ह पार्ट हा राजकारणात आहे. आणि जर तुम्ही आमच्या मातोश्रीवर म्हणत असाल तर मुळात ज्या पद्धतीने आमच्या उद्धवजींच्या किंवा आदित्याची आई यांचं जे स्वरूप आहे ते अख्खा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो तिथे काय प्रश्न येत नाही. त्यामुळे एका दगडात तिने 2 पक्षी मारले आहेत की तिकडच्या जोगेश्वरीच्या मातोश्रीला तो एक संदेश दिला आहे की तुम्ही असं काहीतरी चुकीचं कराल तर चुकीचं होईल. आणि पाणी हे मूलभूत प्रश्न आहे. तो म्हणजे मी एक्झाम्पल देते, एखादा कैदी आहे आणि जेलर आहे, तर कैद्याने जर मागितलं पाणी, अगदी वर्स्टमधलं बोलते, तर जेलरला ते पाणी द्यावं लागतं. मग तिथे तू काय गुन्हे नाही. मुळात खरात हा उजेडात किंवा खरात बरोबर सलगी असलेल्याच बाया आहेत राजकारणी. याच्यामध्ये दुसरं कोणाचे काय हे येत आहेत की आता सगळेच येत आहेत. अगदी मला वाटतं भाजपचे मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे चंद्रकांत दादा पाटलांचा पण आहे. मला वाटतं ह्या असल्या घाणेरड्या गोष्टी करून मूळ विषयाला बगल देणं हे चूक होईल. आणि ही जी चौचाळ बाई आहे, जी भर रथावरती सर्व दुनियेच्या समोर जे काय केलं आहे, मी नाही बोलू शकत ते, तर अशा बायांकडनं काय अपेक्षा करताय. आणि ज्या कॅप्टन खरातचे गुन्हे लपवण्याचा तुमचा लोकांचा दुसरीकडे सुई करून त्याला अलगद परत बाहेर काढण्याचा डाव आहे का. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की पाणी दिलं तर त्यांनी कोणाकोणाला पाणी पाजलं आहे आणि कुठलं पाणी पाजलं आहे ते दिसत नाही आहे का. त्यामुळे 12 गावची पाणी प्यायलेली बाईच असं बोलू शकते. घाट के जाके पाणी पी के हेच वर्तन तुम्ही दाखवू शकता. ते चांगली महिला असं नाही बोलू शकत. सतत ठाकरेंवरती
वरती आरोप करायचं, एकंदरीत हा सगळा प्रकार आपण पाहतोय. नेमकं काय साध्य करायचं आहे त्यांना? काय झालंय, विधानसभा परिषद आलेली आहे एकनाथ शिंदेना खुश करण्यासाठी. ठाकरेंवर बोलल्याशिवाय त्यांना प्रमोशनच मिळत नाही असं वाघमारे ताईंकडे बघून त्यांना त्यांच्याच पक्षात वाटतंय. आता त्याला आम्ही काय करणार? मुळामध्ये ज्या एकनाथ शिंदेना मी ओळखते, म्हणजे मी काय फार त्यांच्या कधी कामानिमित्ताने पण कधी गेली नव्हती, मला नाही आठवत, पण एकंदर त्यांना असल्या फाजील महिला आणि फाजीलपणाने वागून विधान परिषदेवर पाठवतील ह्याची खात्री नाही. कारण त्यांचं वागणं राजकारणाचं सोडून सोबर आहे. त्यामुळे असे उपमुख्यमंत्री अशा चौचाळ बायांना असं ठाकरेंवर भुंकल्या म्हणून जर परिषद देणार असतील तर मग अशा पक्षाचं बाबा काय, हा प्रश्न होतो. ताई, एक बैठक झाली होती काही दिवसापूर्वी मातोश्रीवरती खासदारांची. त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी नाराज असल्याचं बोललं जातं आहे, माझी माहिती मिळते. काय नेमकं त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही म्हणून हा सगळा वाद झाल्याचं? मुळात कुठेही वादबीद झालेला नाही आहे. मी आता तुमचं बघते या सोशल मीडियावर, ट्विटरवर वगैरे, आदित्यानी अमकं केलं वगैरे. एक तर मुळात आदित्य उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत घराण्यात वाढलेले आहेत. आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला तर त्यांच्या तोंडून निघणारी प्रत्येक वाक्य हे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईच्या हितासाठी असतात. त्यांनी कधीही असे बेताल बोलणी कधीही केलेली तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं महाराष्ट्राची जनता ऐकत असेल तर त्यांनाही या गोष्टीचा खात्री आहे की आदित्य ठाकरेंनी कधी अशा गोष्टी बोलल्या नाही. आता प्रियंका चतुर्वेदी कसं असतं, कधी काही एखादी गोष्ट मिळते आणि नाही मिळाली तर एक ह्युमन बिंग, ज्याला आपण म्हणतो ना मनुष्य स्वभाव, नाराजी असू शकते, पण त्या पण सुसंस्कृत आहेत. त्या अशा चुकीच्या वागणार नाहीत, बातम्या खोट्या देत आहेत. आणि जे आता खरंच प्रकरण आलं आहे त्या खरात प्रकरणाला आणि पुण्यामध्ये घडलेल्या अनेक प्रकरणांना वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी जरी नाराज असली तर ते काय तुमच्या कानात सांगायला आली असती? तर आमच्या घरात आहे ना. आणि नाराज महाराज आम्ही पाहिले, 22पासून आम्ही नाराज महाराजच बघतोय. त्यामुळे आम्हाला काय ते नवीन नाही. आणि प्रियंका चतुर्वेदी नाराज आहेत हे त्यांच्या कानात सांगितलं आहे का जाऊन, आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत आणि स्वतःला विधान परिषद मिळावी म्हणून आपल्या पक्षप्रमुखाला किंवा आपल्या उपमुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी असं चाललं असेल. एक अजून एक प्रश्न असा आहे, कालच अर्थसंकल्प अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, मात्र मुद्द्यांवरती जनतेचे प्रश्न त्यावर चर्चा न होता मुद्द्यांवरची चर्चा झाली असं जास्त दिसून आलं आहे. काय मिळालं जनतेला आश्चर्य? बघा, मधल्या ज्या महानगरपालिका संपल्यानंतर ज्या याच्या इलेक्शन झाल्या गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, त्याच्यात शंभूराज देसाई मंत्री आणि प्रचंड मार खाल्ला. आणि तो मार ते हातात काय दुखापत वगैरे दाखवत आहेत, म्हणजे तो प्रचंडच मार होता. आता तो प्रचंड मार कोणी दिला? तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी दिला असं त्यांचंच म्हणणं आहे. मग महाराष्ट्राला काय देत आहे? तर मंत्री महोदय पिटून पिटून मार खातायत शिंदे गटाचे. हे पहिलं दिलं. आता दुसरं खरात दिला. तिसरं चौचाळ बाया, मग त्या नीलम गोरे असतील ना तर आमच्या दांडाफेमबाई असेल. असे जर तुम्ही या संपूर्ण विधान या अधिवेशनात तर महाराष्ट्राला काय दिलं तर हे सगळं दिलं. मंत्री मार खाताना पाहिलेलं दिलं, खरात इतक्या खाण्या पद्धतीने दिलेलं पाहिलं, आणि या चौचाळ बाया त्याचा फायदा घेऊन आपल्याला काय मिळेल हे करतायत. ते मिळालं, महाराष्ट्राला काही नाही मिळालं आहे. पाण्याची दरवाढ 8%,
हे तुम्ही निवेदन दिलं होतं करू नका असं, मात्र त्यावेळेस भाजपाने ते तसं केलं होतं आणि आता तुम्हाला परत एकदा त्यांनी तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला. नाही, मुळामध्ये महानगरपालिका चालू झाल्यानंतर 8% दरवाढ होते असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला मी ते निवेदन दिलं. खरं त्या निवेदनाला भाजपनी सपोर्ट करायला पाहिजे होता, कारण सपोर्ट यासाठी 3.5 म्हणजे 3 महिने 9 महिने आपण कोणच या सभागृहात नव्हतं. प्रशासकांनी कारभार चालवला आणि ते पण नगरविकास खात्याच्या माध्यमातून चालवला आणि तो नगरविकास खात्याच्या माध्यमात खूप मोठा काहीतरी भ्रष्टाचार झाला आहे असं त्यांच्याच मंत्र्यांनी ती श्वेतपत्रिका मागितली. अर्थात आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं जर काही पत्र दिलं असेल तर आम्ही प्रशासकांनी केलेलं कामकाज ह्याची श्वेतपत्रिका मागवली. कारण 91,000 करोडचं बजेट असताना त्याला अर्ध्यापर्यंत आणण्याचं काम ह्या 3 वर्ष 9 महिन्यात झालं. तर कुठे कुठे तुम्ही काय काम केलं याचा आम्हाला आढावा मिळावा म्हणून मी विरोधी पक्ष म्हणून श्वेतपत्रिका मागितली. तर ती आम्हाला अद्याप मिळालेली नाही. त्यांच्याच भाजपाच्याच आमदारांनी पण महानगरपालिकेच्या ह्या सर्व कारभाराचं श्वेतपत्रिका मागितली आहे आणि या एवढ्या गडबडीत पाण्यावरती 8% कर वाढवायचा आणि आमचे 100 करोड आम्हाला कसे मिळतील याच्यावरती मला विरोध केला. तेव्हा मी त्यांना सांगितलं, पहिलं म्हणजे राज्य सरकार केंद्र म्हणून मिळून जी आमची 10,000 करोडच्या वर जी थकबाकी आहे ती पहिली आम्हाला द्या. 10,000 करोडच्या वरची जर थकबाकी आली तर मुंबईकरांना पाण्यासाठी करवाढ करू देणार नाही आणि केली नाही पाहिजे. कारण मुंबईकर किंवा अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा देश आता लॉकडाऊनकडे जातो आहे का, जे भाकीत पंतप्रधानांनी केलं आहे की कदाचित आपल्याला लॉकडाऊनकडे जावं लागेल. त्यामुळे ती भयभीत आहे मुंबईकर आणि मुंबईकरांना भयभीत असताना 8% करवाढ करून अधिक त्यांच्या खिशाला कात्री लावणं हे उचित होणार नाही. म्हणून आम्ही त्याचा विरोध केला, करवाढ करू नका म्हणून. तर करवाढ करू नका म्हणायला आम्ही दिलेल्या निवेदनाला भाजपने करवाढ करा आणि आम्ही करू नका म्हणते म्हणून सपोर्ट केला. परंतु आयुक्तांनी सविस्तर आम्हाला सांगितलं कुठलीही करवाढ प्रस्तावित नाही आणि करणार नाही. आता ही प्रस्तावित होती, संकट बाहेर यायच्या आधीच आम्ही त्याला आतमध्ये बंद केलं आणि खऱ्या अर्थाने भाजपचं मुंबईवरचं बेगडी प्रेम हे दिसून आलं. हे रोल काय काही मुंबईत इच्छा मरणांसाठी 40 जे ते जणांचे अर्ज आहेत ते आलेले आहेत आणि महापालिका स्तरावर अंमलबजावणीमुळे ते अद्याप प्रलंबित आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता राणांच्या नंतर त्यानंतर आता हे कुठेतरी मागणी वाढल्याचं पाहायला मिळतं. मी 2 गोष्टीवर नक्की बोलेन की इच्छा मरण हे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती परवानगी दिली आहे. पण सुप्रीम कोर्टाने अनेक टर्म अँड कंडिशन पण टाकले आणि त्याच्यामध्ये खूप मोठा रोल हा डॉक्टरांचा असणार आहे. याच्यामध्ये आपण जर आत्ता पाहिलं तर इच्छा मरण ज्याला म्हणतो ते रस्त्याने जाताना जेव्हा ॲक्सिडंट होतं आणि जे मरण येतं ते आपल्या इच्छेचं नसतं, पण कोणाच्या तरी चुकीने ते त्यांच्या एका चुकीमुळे ते इच्छा मरणासारखंच मरण होतं. राहता राहिलं अनेक वर्ष पेशंट बेडवर आहे. जर त्याचे फंक्शनिंग सगळे चालू आहे आणि त्या फंक्शनिंगला आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी म्हणजे कुटुंबाला जी यातायात होते त्या यातायातचा पण मला वाटतं सुप्रीम कोर्टाने नक्की विचार केला असेल. आणि जे जीव आहे म्हणजे मनुष्य योनीत ज्याला जन्म,
तर मी जन्मावर पण एक म्हणेन की जन्म आईच्या कोकमधनं बाहेर आलं म्हणून आपण म्हणतो तो जन्मदिन. पण जन्मदिन किंवा जन्म दिन नाही, जन्म हे ज्या आईवडिलांचा प्रयास असतो की आपल्याला मूल हवं आहे त्यांनाही माहिती नसतं कधी जन्म. आणि तो जन्म करण्याची ताकद, ज्याला आपण एक स्पिरिच्युअल ताकद म्हणतो, ज्याला ईश्वर, ते दोन गोष्टी जन्म आणि मृत्यू खरं तो तय करतो. त्यामुळे ह्या इतक्या अवघड गोष्टीवर आमच्यासारख्या सामान्य लोकांनी ह्याच्या प्रतिक्रिया नाही दिली पाहिजे. पण ज्या भीती व्यक्त होत आहेत, भीती ती मात्र सांगणं गरजेचं आहे की ह्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये एखाद्या व्यक्तीला 2 वर्ष 3 वर्ष दुर्धर आजार, ज्याला कॅन्सरसारख्या आजारामध्ये अतिशय त्या कुटुंबाला यातायात असते आणि त्या कुटुंबाची नंतर तशाच इच्छेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असंही आहे मेडिकलमध्ये, ज्याला मिरॅकल म्हणतो, त्या अशा 1% 1.5% केस आहेत की अक्षरशः मृत्यूच्या दाढेत जाऊन परत आलेले आहेत. त्यामुळे मे बी कोर्टाने काही सारासार विचार या कुटुंबाच्या माध्यमातून हा सर्वांसाठी जर झाला आहे तर याच्यामध्ये परत एकदा सखोल जायला लागेल की ज्या 80 केसेस जर आले आहेत तर त्या 80 केसमध्ये नक्की 40, त्याच्यामध्ये किती 40 केस आले आहेत त्याच्यामध्ये नक्की खरंच जे आत्ता इच्छामरण पहिलं दिलं आपण राणा, त्या टायअप करावे लागतील. आता कुठल्या टायअपमध्ये तुम्ही इच्छामरण नक्की देणार आहात, हां, त्याचं इन्व्हेस्टिगेशन नीट झालं पाहिजे. आता कुटुंब यातायात होते, आम्हाला खूप त्रास होतो आहे म्हणून इच्छामरण द्या हे म्हणणं म्हणजे मला वाटतं जवळपास आपण ज्याला आपण म्हणतो ना एखाद्याचा गळा घोटला तसं होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. खूप डिटेलमध्ये जाऊन याच्या चौकशा झाल्यानंतरच असे काही निर्णय होऊ दे.